महाराष्ट्रातील ITI करत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं OMG मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून मी स्वागत करतो। तर आजचं आपलं सेशन ITI सेकंड इयरमध्ये असलेल्या सर्व विद्यार्थ्यांकरता कॉमन आहे आणि कंपल्सरी पण आहे आणि इम्पॉर्टंट पण आहे, कारण एम्प्लॉयबिलिटीचं आजचं आपलं हे सेशन आहे जे निम्मीने आपल्याला नवीन प्रश्न दिलेले आहे 135 त्या प्रश्नावरती आपली सिरीज चाललेली आहे जी की आपण इंग्लिश आणि मराठीमध्ये आपण कव्हर करता। ठीक आहे, चौथा चॅप्टर चाललेला आहे आणि आजचा आपला 6वा क्लास आहे आणि जर तुम्हाला PDF डाउनलोड करायची असणार तेही फ्रीमध्ये इंग्लिश प्लस मराठी, तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवलेली आहे, तिथनं तुम्ही काय करू शकता फ्रीमध्ये डाउनलोड करू शकता। तर यापूर्वी आपले ऑलरेडी 5 क्लास झालेले आहे आणि हा आजचा आपला कितवा आहे 6वा क्लास आहे। म्हणजे आपले 3 क्लास 3 चॅप्टर 3 युनिट आपण संपवलेले आहे आणि ते पूर्ण बघायचे असणार तर तुम्हाला काय करायचं आहे प्लेलिस्टमध्ये जाऊन बघायचं। त्या प्लेलिस्टची लिंक पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवलेली आहे आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आठवणीने काय करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून जेव्हा केव्हा मी या प्रकारचा नवीन व्हिडिओ अपलोड करणार तर तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळायला हवं। ठीक आहे, चला मग वळूया आपल्या मेन विषयाकडे। तर हा आजचा आपला 6वा क्लास आहे ज्यामध्ये आपण चौथा चॅप्टर प्रोफेशनल स्किलला कंटिन्यू करणार आहे, ज्याचे आपले 20 प्रश्न ऑलरेडी झालेले आहेत आणि बाकीचे 20 प्रश्न आपण आज सेशनमध्ये कव्हर करून घेऊ, म्हणजेच आपला चौथा युनिट आपला आजच्या सेशनमध्ये संपून जाईल। आणि जर तुम्हाला 50 पैकी 50 मार्क्स घ्यायची फुल प्रॅक्टिस करायची असणार आणि टेस्ट सिरीज जर जॉईन करायची असणार तर तुम्ही काय करायचं CSTA लॉन्चपॅड ॲप डाउनलोड करायची, प्ले स्टोअरवरनं पण करू शकता किंवा त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवलेली आहे, ज्यामध्ये नवीन आणि जुने दोन्ही प्रश्न काय केलेले आपण इन्क्लूड केले आहे, म्हणजे बेस्ट पद्धतीने तुम्ही आपली प्रॅक्टिस करू शकता, तेही आपल्या मातृभाषेमध्ये मराठीमध्ये। ठीक आहे, चला तर मग आजचा पहिला प्रश्न म्हणजेच 21वा प्रश्न आहे, समस्या सोडवण्यासाठी नवीन मार्गाचा विचार करणे महत्त्वाचे का आहे। बघा, आपण समस्या म्हणजे प्रॉब्लेम सुरू आहे किंवा काहीतरी आपल्याला अडचण आलेली आहे, मग त्याचा विचार करून नवीन मार्ग शोधणे का बरं महत्त्वाचे आहे, कारण की शोधणारच नाही तर आपल्याला मिळणार कसं, हो की नाही, शोधणारच नाही मिळणार कसं। तर मग ऑप्शन बघू आपण। ठीक आहे, पहिला आहे नवीन कल्पना काम सोपे किंवा जलद करू शकते। बिलकुल, जो काही आपला प्रॉब्लेम आहे जो काही अडचण चाललेली आहे तर आपण विचार जर केल्याने काय होईल की ते काम सोपे होईल आणि फास्ट पण होऊ शकते, काय होऊ शकते फास्ट पण होऊ शकते, म्हणून आपण त्याच्यावरती विचार करत राहायला पाहिजे किंवा विचार केला पाहिजे, खूप गरजेचं आहे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याकरिता। प्रॉब्लेम प्रॉब्लेम म्हणजे अच्छा जीवनातले प्रॉब्लेम ते नाही चालू आहे, म्हणजे एखाद्या गोष्टीची आपण एखादी कंपनीच खोलली आहे, समजा लोकांना आता आंघोळ करायला काहीतरी पाहिजे, काहीतरी म्हणजे साबण पाहिजे आणि ते प्रॉब्लेम आहे की काहीच नाही आहे त्यांना आंघोळ करायला, मग तो प्रॉब्लेम झाला, मग तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा विचार करू कसा केला, आपण साबण तयार केलं एक नवीन। ठीक आहे, मग ते आपण लोकांना सांगायचं की अरे तुमच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन आम्ही काढलं, मग आपला बिझनेस काय होतं एकदम मस्त ग्रो होतो। ठीक आहे, तर त्याला म्हटलं जातं की नवीन कल्पना आणि त्याने आपला फायदा होऊ शकते आणि फास्ट पण एखादा काम होऊ शकते। ठीक आहे, त्याच्यानंतरचे ऑप्शन वाचायची गरज नाही आहे, वाचून टाकतो तरी एकदा। ठीक आहे, नवीन गोष्टी करून पाहण्यास मजा येते म्हणून नवीन करायचं तशातला तो भाग नाही आहे। वेळ वाया घालवणे त्याला पण नाही म्हणता येईल। नवीन गोष्टी करून पाहणे आवश्यक नाही असं नाही, बिलकुल आवश्यक आहे, नवीन गोष्टी करून पाहिल्याच पाहिजे, बरोबर आहे, म्हणजे याचं हे उत्तर काय एकदम परफेक्ट आहे। चला नंतरचा प्रश्न आहे, कामावर निवड करण्यासाठी तुम्ही काय करावे। कामावर निवड करण्यासाठी तुम्ही काय करावे किंवा कामावर एखाद्या गोष्टीची निवड करायची आहे आपल्याला तर मग तुम्ही काय करायला पाहिजे। पहिली गोष्ट सर्व तपशील पहा, बिलकुल बरोबर गोष्ट आहे की सर्व माहीत करा, पहिले जे काही काम करायचं आहे किंवा जे काही घ्यायचं असो काही करायचं असो पहिले त्याच्याबद्दल पूर्ण डिटेल माहीत करून घ्या। त्याच्यानंतर इतरांच्या कल्पना ऐका आणि प्रश्न विचारा। आता इतरांचे पण त्याच्यावरती मतं काय, एखादं काम असो किंवा एखादी वस्तू घ्यायची असो इतरांचे मतं ऐकून घेणं, आपले काही प्रश्न असणं ते मांडणं, तेही आपण केलं पाहिजे, बिलकुल बरोबर आहे। त्याच्यानंतर विचार करण्यासाठी वेळ काढा आणि नंतर निवडा, पहिले विचार करा आणि नंतरच काय करा ॲक्शन घ्या, म्हणजेच आपल्याला सर्व गोष्टी महत्त्वाच्या, एखादी गोष्ट निवड करत असताना मग ते काम असो किंवा दुसरी कोणती पण गोष्ट असो। ठीक आहे, म्हणजे याचं डी उत्तर काय एकदम परफेक्ट आहे। चला नंतरचा प्रश्न आहे, नवीन कल्पनांचा विचार करताना कल्पना परिपूर्ण नसल्या तरी इतरांसोबत शेअर करणे महत्त्वाचे का आहे। बघा प्रश्न एकदम सोपा आहे की नवीन कल्पना किंवा तुमच्या डोक्यामध्ये काहीतरी नवीन एखादी आयडिया आली, मग ती आयडिया आता तुम्हाला समजा एखादी वस्तू बनवायची आहे, कोणता तरी एखादा प्रॉडक्ट बनवला तुम्ही किंवा एखादी मशीन बनवली, पण मशीन बनवायचं तुमच्या डोक्यामध्ये आला, लोकांना अडचणी आहे या अशी मशीन बनवली तर लोकांना फायदा होऊ शकते या मशीनचा, पण ते अर्धवट आहे विचार कसा आहे अर्धवट, तर तुम्ही तो विचार डोक्यात ठेवला तर तो काय पूर्ण होणार आहे का नाही, तुम्ही काय करायचा अर्धवट विचार लोकांसोबत शेअर करायचा, म्हणजे लोक म्हणजे आपले टीम मेंबर समजा, मग काय करतील सर्वजण त्याच्यावर आपला विचार करणार आणि ती आयडिया अपूर्ण असली तर तिला पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार, बरोबर आहे। मग बघा का बरं शेअर करायची असं विचारलं आहे, इतरांना सामावून घेण्यासाठी शेअर नाही करत आपण, सामान्य म्हणजे त्यांना असं वाटलं पाहिजे नाही हा आपल्यासोबत आहे बा असं दाखवण्याकरता बिलकुल नाही,
तुमचे ज्ञान दाखवण्यासाठी, म्हणजे तुम्ही किती हुशार आहे हे दाखवण्यासाठी का? बिलकुल नाही. त्याच्यानंतर बोलल्याने कल्पना चांगल्या बनण्यास मदत होते. बिलकुल, म्हणजे जर आपण आपली आयडिया शेअर केली, जर बोललो त्याविषयी, तर चर्चा केली, तर ते आयडिया काय होऊ शकते? चांगली बनण्यास मदत होऊ शकते. म्हणजे सी उत्तर काय एकदम याचं परफेक्ट आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये पॅकेजिंग प्रक्रियेस नेहमीपेक्षा जास्त वेळ लागतो, ज्यामुळे शिपमेंटमध्ये विलंबाला होतो. कामगारांनी काय करावे? ठीक आहे, आता बघा, आपलं एक म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे जिथे काम चालतं. त्या युनिटमध्ये पॅकिंग सुरू आहे, तर पॅकिंगचं काम खूप स्लो चालू आहे. त्याच्यामुळं जे डिलिव्हरी करायची आपल्याला, जे काही शिपमेंट पाठवायची आहे त्याला उशीर होत आहे. मग याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे? बघा, त्याच प्रकारे पॅकेजिंग सुरू ठेवा. त्याच प्रकारे पॅकेजिंग सुरू ठेवलं तर आपले पूर्ण नंतरचे ऑर्डर काय होत जाईल? डिले होत जाईल. ते चालणार नाही. समस्येकडे दुर्लक्ष करा. हे तर बिलकुल एकदम मूर्खताचं लक्षण झालं. ठीक आहे, जलद पॅक करण्यासाठी विविध मार्गांचा विचार करा. बिलकुल असं करू शकता, तुम्ही थिंक करू शकता की अरे याच्यावरती पुन्हा काय काय उपाय, आपण काय काय करू शकतो याचा शोध घेणं आणि त्याला इम्प्लिमेंट करणं, ते बिलकुल महत्त्वाचं आहे, जेणेकरून आपलं काम काय होणार? फास्ट होणार. ठीक आहे, म्हणजे याचं सी उत्तर काय एकदम परफेक्ट आहे. चला, नंतरचा प्रश्न आहे, रवी आणि त्याची टीम कारखान्यात नवीन मशीन ठरवत आहे, म्हणजेच नवीन मशीन घ्यायला चालले. त्यांनी अंतिम निवड कशी करावी? रवी काय करताय? आपल्या कंपनीसाठी, आपल्या टीमसाठी एक नवीन मशीन घेत आहेत. मग आता नवीन मशीन घेताना नेमकं काय करायचं? म्हणजे असं समजा की तुम्ही गाडी घ्यायला चालले, टीव्ही, फ्रीज, कूलर काहीतरी घ्यायला चालले, तर मग आता तुम्ही कशा पद्धतीने विचार करता? असाच प्रश्न विचारलेला. बघा, पहिले उपलब्ध सर्वात स्वस्त मशीन निवडा. आता कधी कधी होते असं बऱ्याचदा की अरे सर्वात वस्तू सोपी दाखव रे, सोपी नाही म्हणता येईल, स्वस्त दाखव रे, मग तीच घेऊन टाकायची. त्याने आपल्या कंपनीमध्ये प्रॉब्लेम होणार आणि आपलं काम पण निघणार नाही. बरोबर आहे, असं करायचं नाही. दुसरं आहे, सर्व तपशील पहा, त्याच्या गरजा पहा आणि बजेटीचा काळजीपूर्वक विचार करा आणि नंतर निवड करा. बिलकुल बरोबर आहे. पहिले त्याचा तपशील पाहून घ्या. ठीक आहे, आणि आपल्याला काय कशासाठी मशीन पाहिजे, मग त्याच्यामध्ये ते सर्व फंक्शन आहे का, ते आपल्याला लायक आहे का, आपलं काम होऊ शकते का, ते बघा. मग आपला बजेट किती, आपल्या बजेटमध्ये आहे का ते बघा. नंतरच ते काय करा? मशीन सिलेक्ट करा. बरोबर आहे, म्हणजे याचा बी उत्तर काय राहील? एकदम परफेक्ट राहील. नंतरचा प्रश्न आहे, कामाच्या ठिकाणी काही संसाधन संबंधित समस्या काय आहे? बघा, समस्या बऱ्याचशा असतात, जीवनात समस्या असतात, कामात समस्या असतात, लोकांमध्ये समस्या असतात, बऱ्याचशा समस्या असतात. आता तुम्हाला विचारलं आहे, संसाधनाशी संबंधित कोणत्या कोणत्या समस्या आहे खालीलपैकी? पहिली समस्या आहे की साहित्याचा तुटवडा. म्हणजे काय की तुम्हाला मटेरियल पाहिजे काम करायसाठी कंपनीमध्ये आणि ते मटेरियलच अवेलेबल नाही, तुम्ही काम करू शकाल का? तुम्ही घर बांधत आहे, मी तुम्हाला सिमेंटच आणून नाही दिलं, तुम्ही बांधू शकाल का? नाही. म्हणजेच काय? त्यालाच आपण म्हणतो संसाधनाशी संबंधित समस्या झाली. बरोबर आहे. तर असं कंपनीमध्ये साहित्याचं नाही आहे, तुटवडा आहे, तर ती एक समस्या झाली. मशीनची समस्या, मशीन खराबच झाली किंवा मशीन अवेलेबलच नाही आहे, ती समस्या झाली. पुरेशी जागा नाही आहे, ती एक समस्याच झाली. म्हणजे काय? सर्वच समस्या आहे ज्या संबंधित आहे कशाच्या? संसाधनाच्या, म्हणजे आपल्या कामाशी संबंधित आहे त्या सर्व. त्याच्यानंतर कामाच्या ठिकाणी लोकांशी संबंधित, मी आता सांगितलं संबंधित बऱ्याचशा समस्या असतात. आता लोकांशी संबंधित समस्या कोणती खालीलपैकी? पुरेसे कामगार नाही, म्हणजे लोकांशी संबंधित झालं. ठीक आहे, कामगारांना कामेच माहीत नाही, कसं करायचं, तेही समस्या झाली, लोकांची संबंधित. ठीक आहे, संवादाची समस्या, म्हणजे एकामेकांना एक तर भाषा नाही आहे सारखी समजणार अशी, किंवा त्यांचं कम्युनिकेशनच बरोबर नाही आहे, ते काय झाली? लोकांची समस्या झाली. म्हणजे सर्वच्या सर्व समस्या काय? लोकांशी संबंधित आहे. कशा आहे? लोकांशी संबंधित. ठीक आहे, त्याच्यानंतर जर अधिक कामगारांना काम कसे करायचे हे माहीत असेल तर काय होईल? समजा आपल्याकडे 100 वर्कर आहे आपल्या कंपनीमध्ये आणि त्या सर्वांनाच एखादं काम येते, तर किती चांगली गोष्ट आहे, आपलं काम तर फटाफट होईल, प्रश्न तेच विचारला, काय होईल? कंपनीचे नुकसान होणार आहे का? नाही, ते तर फायद्यात राहील. गोंधळ होणार का? बिलकुल नाही. अधिक कामे होतील. बिलकुल बरोबर आहे. त्यांनी काय होईल? अधिक कामे, कारण सर्वांनाच येते ना, डोकं दुखवायचं आपल्याला काम नाही, त्याच्यामुळे. तर याचं सी उत्तर काय? एकदम परफेक्ट आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे की राज फॅक्टरी मॅनेजर म्हणून काम करत आहे. राज काय करत आहे? फॅक्टरी मॅनेजर म्हणून काम करत आहे. त्याच्याकडे वितरित करण्यासाठी मोठी ऑर्डर आहे, परंतु पुरेसे कामगार नाही. राजने काय करावे? राज आहे, त्याची कंपनी आहे किंवा एका ठिकाणी मॅनेजर म्हणून काम करत आहे, त्याची नाही, मॅनेजर म्हणून काम करत आहे. त्याच्याकडे आहे ना खूप सारे ऑर्डर आले आहेत, पण काम करायला लोकच नाही आहे. तर मग आता त्यांनी काय करायला पाहिजे? ठीक आहे, म्हणजे त्याच्या ठिकाणी तुम्ही आहे, समजून झाला. काय करायला? काम करणे थांबवून द्या, म्हणजे लोकच नाही म्हणजे कामच बंद करून टाका. असं कराल का? मग त्याला काही अर्थ नाही, तुम्हाला पण बंद करून टाकतील. ठीक आहे, कामगारांना अतिरिक्त तास काम करण्याची विनंती करा. हे गोष्ट होऊ शकते. म्हणा त्या आपल्या कामगारांना असं म्हणायचं की अरे बाबा तुमची 8 तासाची ड्युटी आहे ना, आता तुम्हाला उद्यापासून 12 तास करायचे आहे, 4 तास एक्स्ट्रा करायचे आहे, त्याचा तुम्हाला एक्स्ट्रा पेमेंट मिळणार, त्याला ओव्हर टाईम म्हणतो आपण. असं करून त्याला काय करा? त्यांना राजी करा. जबरदस्ती करता येत नाही. ठीक आहे, तर असं करून आपण काय करू शकतो? जास्तीचं काम काढू शकतो. काय करू शकतो? काम काढू शकतो. म्हणजे याचं बी उत्तर काय? एकदम परफेक्ट आहे. चला, नंतरचा प्रश्न आहे
वेणूला नवीन मशीन कसे वापरायचे माहीत नाही, त्याने काय करावं. वेणू म्हणजे मुलीचं नाव राहते पण इथं मुलाचं नाव दिलं, ठीक आहे. त्याने काय करावे असं विचारलं आहे. तर वेणूला आता नवीन मशीन कशी वापरायची माहीत नाही. एकदम सोपीची गोष्ट आहे. जसं आपल्याला मोबाईलमधलं काही माहीत नाही, काय करतो मित्राला जाऊन विचारतो, अरे सांग रे मित्रा कसा फंक्शन आहे म्हणून, बरोबर. तर सेम कामावरती पण तसंच काय, मदतीसाठी विचारा आणि मशीन कसे वापरायचे ते शिका. बिलकुल मदतीसाठी विचारा, आपल्या सहकर्मी असो किंवा आपले कोवर्कर्स आपल्यासोबत काम करणं, त्यांना मला भाऊ हे आपल्याला जमत नाही आहे, सांग बरं थोडासा, त्या तो सांगतील तुम्हाला आणि तिथे तुम्ही काय करायचं शिकून घ्यायचं, बरोबर आहे. म्हणजे पहिलाच ऑप्शन काय एकदम परफेक्ट आहे. ब्रेक घ्या आणि नंतर करा नाही. जोपर्यंत त्याला कोणी शिकवत नाही तोपर्यंत गप्प बसून राहतो, वर्षभर तुम्हाला कोणी शिकवणार नाही, ठीक आहे. किंवा नोकरी सोडून द्या, एखादा मूर्खपणा करू शकता, ठीक आहे. त्याचंही उत्तर काय एकदम परफेक्ट आहे. चला नंतरचा प्रश्न आहे, डिझाईन थिंकिंगमधील विविध पायऱ्या कोणत्या आहेत. आता बघा डिझाईन थिंकिंग शब्द लक्षामध्ये ठेवा, ठीक आहे. डिझाईन थिंकिंग म्हणजे काय की तुम्हाला समजा हॉटेल टाकायचं आहे, तुम्हाला हॉटेल टाकायचं आहे, तर आता हॉटेल टाकायचं आहे त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी येते, ठीक आहे. हॉटेलमध्ये एखादा मेनू बनवायचा आहे तर तुम्ही काय कराल, डिझाईन थिंकिंगचा वापर कराल किंवा हॉटेलच टाकायचं म्हणून सोपं उदाहरण देतो, हॉटेल टाकायचं आहे, मग आता डिझाईन थिंकिंगचा आपल्याला विचार करायचा आहे. मग डिझाईन थिंकिंगचा अर्थ काय होते की हॉटेल टाकायचं आहे, मग नेमकं हॉटेल मग नाश्त्याचं टाकायचं, जेवणाचं टाकायचं, व्हेज टाकायचं, नॉनव्हेज टाकायचं, लोकांकडून बरोबर पाहून घ्यायचं तिथं त्या सिच्युएशनमध्ये की आपल्या लोकांना काय आवडते, काय जास्त चालू शकते त्याचा विचार करायचा. मग पर्टिक्युलर कुठं टाकायचं त्याचा विचार करायचा, मग त्याच्यामध्ये फायदा होईल का नाही त्याचाही विचार करायचा, आपल्याला इन्व्हेस्टर मिळणार का, पैसे कुठून येईल त्याचा विचार, या सर्व गोष्टीचा विचार करायचा. विचार करून काम करायचं, त्याला काय म्हणतो आपण डिझाईन थिंकिंग म्हणतो. काय म्हणतो डिझाईन थिंकिंग. आणि तुम्हाला माहिती आहे बिना विचारांनी एखादा जर प्रोजेक्ट टाकला, एखादा काही काम केलं की 100% ते बिघडते. पण तुम्ही बघितलं असेल एवढ्या मोठ्या मोठ्या कंपन्या आहे, मोठी मोठी इन्व्हेस्टमेंट करते पण कधीच त्या लॉसमध्ये जात नाही, कारण त्यांनी काय करते डिझाईन थिंकिंगनी पूर्ण त्याचा पहिले विचार करते, म्हणून ते कधीच लॉसमध्ये नाही जात. तुम्ही विचार करा आणि याच्यावर तर विचार करून बघा, तुमच्या लक्षात येईल, ठीक आहे. मग डिझाईन थिंकिंग म्हणजे काय की पहिले अंडरस्टँड करा, समजून घ्या, एखाद्याला विचारा की बाबा तुला काय आवडते, काय पाहिजे किंवा त्या एरियामध्ये कशाची गरज आहे. मग त्याला काय करा, सिलेक्ट करा आपला, नाही मला मग आता हॉटेलमध्ये चहाच बनवायचा असेल तर सिलेक्ट करायचं, नाही मला चाय बनवायचा आहे, मग त्याची प्लॅनिंग करायची, मग अद्रकचा चहा बनवायचा की कसाचा चहा बनवायचा, मग त्याच्यानंतर ट्राय इट आउट म्हणजे बनवून पाहायचा आणि लोकांना द्यायचा आणि मग चेकिंग करायचं, त्यांना विचारा भाऊ जमला का चहा, जमला असेल तर मग त्याला इम्प्लिमेंट करायचं. तर अशी असते डिझाईन थिंकिंग. तर मग काय केलं पाहिजे इथं, तर इथं मी तुम्हाला ऑप्शन सांगतो कोणता आहे. तर बघा लिसन म्हणजेच ऐका, लोक काय म्हणतात किंवा कोणती गोष्टीची गरज आहे ते ऐकून घ्या, समजून घ्या, मग त्याला सिलेक्ट करा म्हणजे निवडा. त्याच्यानंतर काय करा, प्लॅन करा म्हणजे त्याच्यावर योजना करा की नाही आता आपण कसं करायचं. मग काय करा, ट्राय करा म्हणजे तयार करा, प्रयत्न करा आणि मग लोकांना आस्क म्हणजेच विचारा की अरे लोकांना म्हणजे समजून घ्या की या जमलं का आपलं, तर याच्यामध्ये काही पुन्हा कमी आहे, जर त्याला फीडबॅक घेणं म्हणतात, ठीक आहे. तर ही काय डिझाईन थिंकिंग आहे, त्याचं सी उत्तर काय एकदम परफेक्ट आहे. चला नंतरचा प्रश्न आहे डिझाईनिंग थिंकिंग शब्द लक्षामध्ये ठेवा आणि मी दिलेलं उदाहरण पण लक्षामध्ये ठेवा, ठीक आहे. डिझाईन थिंकिंग समस्येचे निराकरण करण्यात कशी मदत करते. तुम्हाला विचारला आहे डिझाईनिंग थिंकिंग तुम्हाला नेमकं समस्याचं निराकरण करण्यास कशी मदत करते. समस्या म्हणजे कोणती, लाईफमध्ये टेन्शन आहे ती समस्या का, नाही समस्या म्हणजे काय, मग तुम्हाला उदाहरण दिलं, लोकांना आंघोळ करायची आहे पण त्याला साबणच अवेलेबल नाही आहे किंवा कोणत्या कंपनीने बनवलंच नाही, मग तो काय झाला प्रॉब्लेम, मग त्या प्रॉब्लेमवर काय करणं, निराकरण करणं, ती काय झाली आपली डिझाईन थिंकिंग करून करणं झालं. मग काय कठोर प्रक्रियेचे पालन करून बिलकुल नाही. यादृच्छिकपणे उपायांचा अंदाज घेऊन अंदाजे कामं करणं रॅन्डमली, तसं पण नाही चालणार, ठीक आहे. काय करा, लोकांना काय आवश्यक आहे हे समजून घेऊन त्यावर उपाय सिद्ध करून, म्हणजे काय समजून घ्या लोकांना गरज कशाची आहे. समजा एखाद्या एरियामध्ये नाश्त्याचंच दुकान नाही आहे सकाळी, मग आपण समजून घ्यायचं अरे अडचण काय, लोकांना इथं नाश्त्याचं दिसत नाही आहे, ठीक आहे, एकदम स्पॉट पण चांगला आहे, मग तिथे काय करायचं, बरोबर नाश्त्याचंच दुकान टाकायचं आणि तेही सकाळी ओपन करायचं, रात्री करणं चालणार नाही. या सर्व गोष्टीचा म्हणजे लोकांचे प्रॉब्लेम आहे ते आपण काय केले, सॉल्व्ह केले, ठीक आहे. म्हणजे असं करणं त्याला आपण काय म्हणू, डिझाईन थिंकिंग म्हणजे एखाद्या समस्येवर मात करणं, म्हणजे याचं सी उत्तर काय एकदम परफेक्ट आहे, ठीक आहे. चला त्याच्यानंतरचा आहे, रोहनने डिझाईन थिंकिंगचा वापर करून आपले काम सुधारण्यासाठी एक कल्पना सुचली आहे, त्याने पुढे काय करावे. पहिलं त्याची कल्पना लिहा आणि सुरक्षित ठेवा, म्हणजे एखादी कल्पना लिहून ठेवून द्या, कोणाला सांगू नका, काही नका, त्याने काही सुधारणा होणार नाही आहे. लावा आणि ते काम करत असल्यास चाचणी करा, म्हणजे जर तुम्हाला एखादी आयडिया आली त्याला लावा म्हणजेच काय, तर करा ती आयडिया अप्लाय करा, म्हणजे तुम्हाला जर दिमागात आलं नाही इथं मी चाय टपरी टाकतो आणि मी चाय बनवतो, ठीक आहे, तर चाय बनवा आणि बनवणं सुरू करा आणि लोकांना विचारा की ते बरोबर चाललं आहे का किंवा बरोबर झालं आहे का, म्हणजेच काय त्याची चाचणी करणं आपण असं म्हणतो, ठीक आहे. म्हणजे याचं बी उत्तर काय झालं, एकदम परफेक्ट झालं. तर चायचं दुकान नाही टाकायचं आहे, मी तुम्हाला उदाहरण द्या, तुम्ही म्हणाल सर आम्ही आयडिया काय चायचं दुकान टाकायला गेलं का, नाही तसं त्याचा अर्थ नाही आहे, मी तुम्हाला उदाहरण देत आहे की प्रश्नाचं उत्तर काय आहे म्हणून, ठीक आहे. चला नंतरचा प्रश्न आहे,
रवीला त्याच्या शाळेसाठी डिझाईन थिंकिंगचा वापर करून नवीन खुर्ची बनवायची आहे. म्हणजे आता काय करायचं आहे, रवीला शाळेसाठी खुर्च्या बनवायच्या आहे, पण डिझाईन थिंकिंगचा खुर्च्या बनवायच्या म्हणजे आणल्या टाकल्या बसा रे बाबू म्हणलं तसंच नाही. त्याला डिझाईन थिंकिंग म्हणजे काय की लोकांना ती खुर्ची कशी पाहिजे, काय पाहिजे, केवढी पाहिजे, काय पेन ठेवायला जागा पाहिजे, बॉटल ठेवायला जागा पाहिजे, बॅग ठेवायला जागा पाहिजे, पटकन बसता आला पाहिजे, पटकन उठा, या सर्व गोष्टीचा विचार करणं म्हणजेच काय झालं, डिझाईन थिंकिंग झाली. तर त्याने प्रथम काय केलं पाहिजे, खुर्ची कशी बनवायची याचे नियोजन करणं. ते नियोजन डिझाईन थिंकिंगमध्ये नाही आलं सुरुवातीलाच. काय की विद्यार्थ्यांना खुर्चीत बसून काय हवे आहे ते आहे का, नेमकं त्या विद्यार्थ्यांना बसल्यावर काय पाहिजे, त्यांना काय कशा पद्धतीचं पाहिजे. मी आता सांगेन उदाहरण दिलं तुम्हाला, बॉटल ठेवायला जागा पाहिजे, पेन ठेवायला जागा पाहिजे, बॅग ठेवायला जागा पाहिजे, की नेमकं पुन्हा काय काय पाहिजे ते सर्व समजून घेणं ते महत्त्वाचं. ठीक आहे, म्हणजे बी उत्तर काय याचं परफेक्ट आहे. ठीक आहे, चला नंतरचा प्रश्न आहे, समीरा डिझाईन थिंकिंगचा वापर करून उत्तम स्कूल बॅग बनवण्याचा, स्कूल बॅग म्हणजे आता त्याला पिशवी पण म्हणू शकतो आपण, प्रयत्न करत आहे. विद्यार्थ्यांना बॅगमध्ये काय आवश्यक आहे हे समजल्यानंतर तिची पुढची पायरी काय आहे. बरोबर आहे. आत्ता खुर्ची बनवताना काय केलं, पहिले लोकांना विचारलं विद्यार्थ्यांना की अरे तुम्हाला कसं पाहिजे. आता इथं काय केलं, समीरानी पहिलेच विचारून घेतलं पोरांना की अरे तुम्हाला बॅग पाहिजे तर कशी पाहिजे. मग आता तिनं काय केलं पाहिजे, वेगवेगळ्या बॅग डिझाईनची योजना करा. म्हणजेच काय, तिने काय करायला पाहिजे, विचारून तर घेतलं तरी काय केलं पाहिजे, तिने वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या बॅगे बनवल्या पाहिजे. म्हणजे पुन्हा लोकांना बनल्यानंतर कोणत्या कोणत्या गोष्टी आवडू शकते ते त्यांनी समजलं पाहिजे. बघा, विद्यार्थ्यांना पिशव्या तपासायला सांगा, तपासून काही होत नाही, कारण ऑलरेडी आपण त्यांना विचारलेला की तुम्हाला कशा पाहिजे. पिशव्यासाठी साहित्य निवडा, साहित्य नाही, रंग निवडा, बिलकुल नाही. पहिला आला की प्लॅन डिफरंट बॅग, म्हणजे काय करा, तुम्ही नियोजन करा वेगळ्या वेगळ्या बॅग बनवण्याचं, म्हणजे जेणेकरून कोणाला काय आवडते ते आपला पुन्हा लक्षामध्ये येईल. म्हणजे असं हे उत्तर काय झालं, परफेक्ट झालं. नंतरचा प्रश्न आहे, जर तुमची पहिली रचना काम करत नसेल तर तुम्ही काय करावं. म्हणजे तुम्ही एखादी आयडिया केली आणि ती काम नाही करत आहे किंवा नाही जमत आहे ते, तर काय कराल, ते सोडून द्याल का, नाही सोडून देऊन आपलं नुकसान होईल भरपूर सारं. काय कराल की अभिप्राय विचारा आणि सुधारण्याचा प्रयत्न करा. म्हणजे तुम्ही एखादं हॉटेल टाकलं आणि लोकांना तुमचा नाश्ता किंवा तुमच्या हॉटेलमधला आवडतच नाही आहे, मग तुम्ही काय करा, हॉटेल बंद करून द्याल, किती मोठं नुकसान होईल आपल्या लाखोचं. तसं नाही करायचं. काय करा, लोकांचा फीडबॅक घ्या, अरे तुम्हाला आवडत नाही आहे, पण का नाही आवडत आहे, मग तुम्हाला काय पाहिजे, मग त्याच्यामध्ये काय करा, सुधारणा करायचं. ऑटोमॅटिक काय होईल, त्याच्यामध्ये बदल होईल किंवा ते बेस्ट वस्तू बनणार. ठीक आहे, म्हणजे याचं बी उत्तर करायला एकदम परफेक्ट राहील. नंतरचा प्रश्न आहे, रंजना एका रेस्टॉरंटमध्ये काम करते. रंजना रेस्टॉरंटचा मेनू सुधारण्यासाठी डिझायनिंग थिंकिंगचा वापर कसा करू शकते. आता रंजनाला काय करायचं, रंजना एका रेस्टॉरंटमध्ये काम करते, पण ते काम करते काय, काम करते म्हणजे तिचं नाही आहे, दुसऱ्याचा आहे. तिला काय करायचं आहे, एखादा मेनू तयार करायचा आहे, ती डिझायनिंग थिंकिंगचा वापर करून. मग ते काय करणार की एखाद्याला विचारणार, बाबा तुला काय आवडते, फीडबॅक घेईल तिच्याकडनं पहिले, म्हणजे तिच्याकडले जाणून घेईल की तुला काय आवडते, समोसा आवडते की चाय आवडते, मग चाय आवडते, मग कशा पद्धतीचं चाय आवडते, मग काय करायचं, मग तो चाय बनवायचा, त्याला पाजून पाहायचं आणि विचारायचं, बाबा जमला काय, याच्यात काही कमी जास्त आहे, तू म्हणताय तसंच दिला का मी, बरोबर आहे. हे सर्व करणं म्हणजे एखादा मेनू, आता चायचं मी उदाहरण दिलं बरं, ठीक आहे. तर मेनू मग काय होईल, त्या डिझाईन थिंकिंग म्हणतो, त्यांनी काय होईल, तिच्या मेनूमध्ये इम्प्रूव्हमेंट होईल आणि बेस्ट मेनू बनणार आणि लोकांना तो आवडणार पण, बरोबर आहे. ग्राहकांना काय हवे याचे त्याचा अंदाज घेऊन, ठीक आहे, म्हणजे ग्राहकांना काय हवे आहे याचा अंदाज घेऊन नाही डायरेक्ट विचारायचं, अंदाज घेऊन चालणार नाही इथं, ठीक आहे. इतर रेस्टॉरंटची कॉपी करून बिलकुल चालणार नाही, कारण ऑलरेडी दुसरा रेस्टॉरंट चालत आहे ना, आपल्याकडे कोण येईल, ठीक आहे. ग्राहकांशी बोलून त्यांची प्राधान्य समजून घेऊन मेनूमध्ये बदल करून फीडबॅक मागवून, म्हणजे सर्व गोष्टी त्यांना ग्राहकांशी बोलायचं, त्यांना काय पाहिजे ते समजून घ्यायचं, मग त्या मेनूमध्ये बदल करायचा, त्यांना द्यायचं आणि विचारायचं भाऊ जमलं का, बरोबर आहे. मग ह्या पद्धतीने तुम्ही काय करू शकता, डिझाईन थिंकिंगचा वापर करून नवीन मेनू तयार करू शकता, ठीक आहे. त्याचं सी उत्तर काय एकदम परफेक्ट राहील. चला नंतरचा प्रश्न आहे, तुम्ही नवीन भाषा शिकण्याचे ॲप बनवत आहात, ते पूर्ण होण्यापूर्वी तुम्ही लोकांना वापर करू द्यावे, ठीक आहे. म्हणजे एखादी ॲप बनवतो आपण नवीन भाषा शिकण्याकरता, कोणती गोष्ट असो, पहिले सुरुवातीला लोकांना फ्रीमध्ये त्याला वापरू द्यायचं किंवा फ्रीमध्ये पहिलेच त्याला लोकांना दाखवायचं, म्हणजे जेणेकरून आपल्याला समजणार की त्याच्यामध्ये काय काय अडचणी येत आहे, लोक आपल्याला सांगतील ना, नाही तर तुम्ही म्हणाल पैसे घ्या वापरत, कोणीच वापरणार नाही सुरुवातीला, बरोबर आहे. बघा, तुम्ही ॲप बनवण्यात किती चांगले आहेत हे लोकांना दाखवण्यासाठी
दाखवण्यासाठी म्हणजे त्याच्यासाठी तुम्ही लोकांना वापरू द्या का? बिलकुल नाही. प्रशंसा मिळवण्याकरता? बिलकुल नाही, की अरे वा वा काम तू ॲप बनवली अशी ऐकण्याकरता तुम्ही द्या म्हणताय का? बिलकुल नाही. काय काय कारण असू शकते? कारण इतरांना तुमच्या ॲप वापरून पाहण्यात मजा येत आहे म्हणून करणार का? बिलकुल नाही. कशासाठी? लोक ते कसे वापरतात आणि ते अधिक चांगले करण्यासाठी, म्हणजे लोक ते कसे वापरू शकते, म्हणजे लोकांना काय अडचणी येऊ शकते, मग त्याला पुन्हा आपण कसं बेटर बनवू शकतो त्याच्याकरता लोकांना पहिलेच आपण बनवत असतानाच आपली ॲप देऊन टाकायची, म्हणजे जेणेकरून आपल्याला लक्षामध्ये येईल, म्हणजे आपण त्याच्यामध्ये इम्प्रूव्ह करू शकतो. म्हणजे याचं डी उत्तर काय एकदम परफेक्ट राहील. नंतरचा प्रश्न आहे, श्रीजाने नवीन बॅग डिझाईन बनवली आणि ती 5 वेगवेगळ्या लोकांना फीडबॅकसाठी दाखवली. फक्त एकच नव्हे तर वेगवेगळ्या वापरकर्त्यांचे ऐकणे महत्त्वाचे काय? म्हणजे एखादी गोष्ट जर तुम्ही केली आणि मी एखादा समजा काहीतरी बनवलं, एखादी मशीन बनवली समजा, आणि मी एखाद्यालाच दाखवली, तर तो काय म्हणणार? एक तर त्याला आवडणार किंवा नाही आवडणार. म्हणजे नाही आवडली म्हणजे ते मशीनच खराब आहे का, किंवा कामाची नाही असा अर्थ होतो का, किंवा त्याला आवडली म्हणजे ती चांगली आहे असं ठरवू शकतो का? बिलकुल नाही. कारण प्रत्येकाच्या गरजा वेगळ्या असतात, प्रत्येकाचे विचार वेगळे असतात. म्हणून 5 लोकांना दाखवलं कमीत कमी तर 5ही जण आपले मतं सांगू शकतात. अरे नाही, मला याच्यात असं वाटते, मला असं, म्हणजे जेवढ्या जास्त लोकांना आपण दाखवू तेवढे आपल्याला जास्त फीडबॅक मिळणार आणि तेवढा आपण काय करू शकतो? जास्त सुधार करू शकतो. ठीक आहे. कारण ते मजेदार आहे म्हणून जास्त लोकांना दाखवायचं का? बिलकुल नाही. भरपूर कल्पना मिळवण्यासाठी, कल्पना ऑलरेडी आपल्याकडे आयडिया आलेली आहे ना, आपण काहीतरी बनवलेलं आहे नवीन. ठीक आहे. तर याला आयडिया जर ऑप्शन नसणार आपण यालाही सिलेक्ट करू शकतो. समोरचा ऑप्शन, वेगवेगळ्या वापरकर्त्यांकडील समान समस्या समजून घेणे, सामान्य समस्या समजून घेणे, म्हणजे कशासाठी दाखवणे की एखादी गोष्ट बनवली तर त्यांच्या याच्यामध्ये काय अडचणी आहे, म्हणजे ॲपच बनवली समजा, 5 जणांना सांगितलं अरे तू वापरून बघा, काही अडचण असेल तर मला सांगा, पण जेणेकरून आपण काय करू? समजून घेऊ काय काय अडचणी आहे, समस्या आहे, आणि त्याला मग काय करू? सोडवू. म्हणजे ती आपली वस्तू काय होणार? एकदम बेस्ट बनणार. म्हणून जास्तीत जास्त लोकांचा फीडबॅक घेणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. म्हणजे याचं सी उत्तर काय? परफेक्ट आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, तुमच्या समुदायाला प्लॅस्टिकचा कचरा कमी करायचा आहे. या समस्येचे निराकरण करण्यासाठी नवीन कल्पना शोधण्यासाठी तुम्ही डिझाईन थिंकिंगचा कसे वापर करू शकता? तुम्हाला काय करायचं? प्लॅस्टिकचा कचरा कमी करायचा, तुम्ही डिझाईन थिंकिंगचा वापर कसा केला पाहिजे? म्हणजे तुम्ही लोकांना जर असंच म्हणत राहाल अरे नाही प्लॅस्टिक वापरू नका, तर लोक वापरतच राहील. तुम्ही काय करू शकता? बघा काय करू शकता, समस्येकडे दुर्लक्ष करा आणि ते सोडवणे खूप कठीण आहे. ते समस्याकडे लक्ष नका देऊ. प्लॅस्टिक बंद करणं खूप कठीण काम आहे, त्याला कंट्रोल करणं कठीण काम आहे, सोडून द्या. हे काही आपण म्हणजे योग्य नाही झालं ते. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे, कमी प्लॅस्टिक वापरण्याचे मार्ग शोधण्यासाठी दुकाने आणि जवळपासच्या लोकांसह एकत्रित काम करा. बिलकुल हे काम तुम्ही करू शकता. काय करू शकता? दुकानदाराचे प्लॅस्टिक देतात त्यांना विचारू शकता, भाऊ याच्यावरती तुम्ही प्लॅस्टिकच्या बदल्यामध्ये काय तुम्ही पेपर देऊ शकता, पेपरचे पॉकेट देऊ शकता का? हे त्यांना सुचवणं किंवा त्यांना विचारणं का कमीत कमी प्लॅस्टिक कसं वापरू शकतो. मग जे इतर आपल्या आसपासचे लोक आहेत त्यांना विचारायचं की कमीत कमी आपण प्लॅस्टिक कसं वापरू शकतो बा, या सर्व गोष्टीचं मिळून काम करू शकतो. म्हणजे त्याचं बी उत्तर काय? एकदम परफेक्ट राहील. बरोबर आहे. तर हा आपला 40वा प्रश्न होता. म्हणजेच आता मी म्हणू शकतो की आपले पूर्ण 4ही चॅप्टर पूर्णपणे काय झाले? कंप्लीट झाले. 40 प्रश्न पण इथं संपले 6व्या क्लासमध्ये. आता जो नेक्स्ट चॅप्टर उरला आहे तो आपण नेक्स्ट सेशनमध्ये कव्हर करू. तर तोपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे, जर व्हिडिओ आवडला असणार तर आठवणी काय करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्याजवळ जे काही ITI शिकणारे ग्रुप असणार, मित्र असणार, सर्वांना काय करा, या व्हिडिओला शेअर करा जेणेकरून त्यांना त्याचा फायदा व्हायला हवा. आणि जर तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असणार तर आठवणी काय करा, कमेंट करा. आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि याच्यानंतरचा नेक्स्ट सेशन बघण्याकरता नेक्स्ट व्हिडिओवरती क्लिक करून बघू शकता. तोपर्यंत ब्रेक घेतो. धन्यवाद.